मी यामिनी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। शिवरात्री जवळ आली आहे, तर महाशिवरात्री विशेष असं एखादी उपवासाची रेसिपी तर झालीच पाहिजे नाही का। तर मग मी तुम्हाला आज उपवासाची छान अशी इन्स्टंट रेसिपी सांगणार आहे, ती म्हणजे उपवासाचा चिवडा। शिवरात्रीच्या व्रताचे नियम हे खूप कडक असे असतात। काही लोक फक्त फळांवर उपवास धरतात, पण आपल्याकडून तर ते काही शक्य होत नाही, कारण उपवासाच्या दिवशी तर अशी चटपटीत खाण्याची खूप इच्छा होत असते। तर बघूयात त्यासाठी साबुदाण्याचा चिवडा बनवणार आहे। इथे मी नायलॉन साबुदाणे यूज केले आहे, जे की बाजारात इझिली अवेलेबल असतात। ते साबुदाणे छान असे तळून घेतले आहे। तर बघा, असे व्यवस्थित ते तळून घेतल्यानंतर ते आता गाळणीत काढून घेतले, म्हणजे त्याच्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ते पूर्ण निघून जाईल आणि ते छान असे तयार होतील चिवड्यासाठी। बघा, छान त्याच्यातलं ऑइल हे पूर्ण निघून गेलं आहे। त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे, ते पण छान असे परतून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे छान खरपूस होईपर्यंत। शेंगदाणे तळून घेतले मी इथे। शेंगदाणे काढून झाल्यावर त्यात मी टाकणार आहे मिरची। ही तळलेली मिरची आपण तोंडी लावायला नुसती चिवड्यासोबत खाऊ शकतो, त्यासाठी मी थोडी एक्स्ट्राच घेतली होती। छान अशी तळून घेतली आहे ती पण। मी आता एक बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून घेतली आहे वरची, आणि ते मी आता किसून घेणार आहे। छान असा बारीक किसून घ्यायचा आहे आपल्याला, आणि बघा असं छान मोकळा मोकळा होतो तो, आणि तो पण आता तळून घ्यायचा आहे। शिवरात्रीचा उपवास हा दिवसभर असतो आणि तो आपण दुसऱ्या दिवशी सोडतो, त्यामुळे पूर्ण दिवसभर काही ना काही उपवासाच्या दिवशी खायची इच्छा तर खूप होते। त्यामुळे इन्स्टंट अशा रेसिपीज तुम्हाला दाखवण्याचा ट्राय आहे। तर बघा, एक छान अशी इन्स्टंट रेसिपी मी शेअर केली आहे। जर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीज बघायला आवडत असतील आणि नवीन काहीतरी चॅनलवर बघायला आवडत असेल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओजला। तर बघा, आता झालं आहे आपला बटाटा तळून। त्यात आता बाउलमध्ये शेंगदाणे, साबुदाणे, मिरची आणि तळलेला बटाटा घालून घेतला आहे, आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे। त्यात थोडीशी आमचूर पावडर घालून घेतली आहे, आणि टेस्ट येते त्याने। आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चवीनुसार थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते झाकण ठेवून। तर बघा, असं मी मिक्स करून घेतलं आहे, आणि खूप छान असा उपवासाचा चिवडा रेडी आहे। हा तुम्ही उपवास नसला तरी आवडीने खाऊ शकता। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।